लांडे साहेबांची ओळख कुणीच विसरणार नाही, कारण लांडे साहेब प्रत्येक गोरगरीब जनतेच्या मदतीला जाऊन गेलेला नेता आहे. म्हणून तो आज आपल्या गोरगरीब जनतेमध्ये बसलेला आहे. आज आपल्या स्टेजवरती कोणत्याही समाजाचा कोणताही पुढारी नाहीये, पण मला एवढं कळतंय की लांडे साहेबांनी ज्या आयुष्यामध्ये सोन्यासारखी तुमच्यासारखी माणसं कमवली, सगळं लांडे साहेबांच्या पाठीशी उभी आहेत. खरं तर मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय की या विधानसभेमध्ये लांडे साहेब वंचित आघाडी या पक्षाकडनं उमेदवारी मिळवली आहे व लांडे साहेब आता येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये मतदान आहे. आपल्या सर्व लोकांना माझी विनंती की खरं तर असा नेता विधानसभेमध्ये जाणं गरजेचं आहे आणि आपण ते काम चोखपणे पार पाडू आणि लांडे साहेबांना विधानसभेमध्ये पाठवू. काही गावांमध्ये समाजाचे काही लोक जातात, समाजाच्या लोकांना सांगतात की लांडे साहेबांना मतदान करू नका, लांडे साहेब वगैरे वगैरे संघटनेचं काम वगैरे करतात, असं काहीतरी खोट्या अफवा पसरवतात. खरं तर ही अशी समाजाची संघटनेची नावं सांगून समाजाची दिशाभूल करण्याचं काम ही लोक करतात. खरं तर ही लोक समाजाची ज्या भक्तांची आहेत, ज्या समाजाची आहेत ती त्यांची झाली नाही तर बाकी त्यांची कशी होती? ज्या समाजात राहिले, ज्या समाजात मोठे झाले त्या समाजाच्या घरी होऊ शकले नाही, ते इतरांच्या घरीच होऊ शकत नाही. जी लोक लोकांच्या घरोघरी जाऊन लांडे साहेबांबद्दल अफवा पसरवतात, जी ढेकळा मारून इच्छासारख्या नाग्या मारतात, खरं तर अशा लोकांना चपलीने पुढवलं पाहिजे. आणि माझं हे तुम्हाला सांगणं की तुम्ही त्या लोकांना चपलीने इच्छासारखंच घ्यायचा, कारण त्या लोकांना दाखवून देऊ की तुमचं काय. आज आम्ही रामोजी भांगरे, बिरसा मुंडा यांच्या विचारांनी प्रेरित लोक ती, ज्यांनी अख्खा आयुष्य स्वतःच्या लोकांसाठी पणाला लावलं, हसत हसत फासावर चढले, त्या रामोजी भांगरे, बिरसा मुंडाच्या विचारांनी प्रेरित लोक ती लांडे साहेबांसोबत आहेत. जे गद्दार आहेत ते गद्दार आहेत, ते समाजाच्या घरी जाऊ शकले नाही. इथून पुढे तुम्ही कधी समाजाची आशा करायची नाही, समाजाच्या मागे ही सुद्धा कधी आशा करायची नाही. एवढं बोलून मी थांबतो. लांडे साहेबांना आपण सर्वांनी खूप मोठ्या संख्येने निवडून आणायचं ही विनंती. थांबतो. जय आदिवासी, जय भीम, जय शिवराय.